शब्द नाहीत, आवाज नाही, पण वेदना मात्र असह्य. बाळेगाव येथील मूकबधीर पती-पत्नी असलेले बांधकाम कामगार दाम्पत्य अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात मजुरी करून पोट भरत असताना आजतागायत त्यांना बांधकाम कामगार कार्डाचा साधा लाभही मिळालेला नाही. गरिबी इतकी की घरात पाहायला गेले असता अवघी 3 ते 4 भांडी आणि नशिबात आलेला संघर्ष. ही विदारक परिस्थिती सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गणेश लोहार, लक्ष्मी कारंडे, अश्विनी चाफेकर आणि सिंधुबाई कारंडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मूकबधीर कामगारांच्या घरी जाऊन विचारपूस केली असता वास्तव पाहून मन हेलावून गेले. ही संपूर्ण हकीकत त्यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या कानावर घातली. क्षणाचाही विलंब न करता जिल्हाध्यक्ष बापू करंडे, शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर अळंदीकर, सचिव मेघा तटरास, कार्यकारिणी अध्यक्ष शोभा कवाडे, संघटक फारुख बोरगाव आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. संघटनेच्या वतीने मूकबधीर कुटुंबाला भांड्यांचा संपूर्ण संच मोफत देण्यात आला. लवकरात लवकर बांधकाम कामगार कार्ड काढून देण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले. भांड्यांचा संच हातात घेताच त्या मूकबधीर दाम्पत्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद शब्दात मांडता येणार नाही. तो क्षण पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. त्या कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाच समाधान वाटले. समाजात असे अनेक मूक दुर्लक्षित लोक आहेत. त्यांच्या आयुष्यात माणुसकीचे 2 हात पुढे केले तर तेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे पुण्य असते, असे भावुक उद्गार जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी व्यक्त केले. आजही समाजात अनेक जण आवाजाविना जगत आहेत, पण त्यांच्या वेदना ओळखून जर कुणी मायेचा हात दिला तर माणुसकी अजून जिवंत आहे याचा जिवंत पुरावा ठरला आहे. महाराष्ट्र राज्य जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने आज अंबिकानगर पाळे येथील स्वाती माने यांना स्वाती मानेच्या कुटुंबाला भांडे संच आमच्या संघटनेकडून मोफत देण्यात आलेला आहे. तर स्वाती माने हे मूकबधीर आहेत व त्यांचे मिस्टर बी मूकबधीर आहेत. काय तर ते बिगारी म्हणून काम करतात, पण त्यांचं आजतागायत त्यांचं बांधकाम कार्ड नाही आहे. हे आम्हाला संघटनेला थोडं लाजरवाणी वाटलंय व आज मी जिल्हाध्यक्ष बापू श्रीमान करंडे व आमचे लक्ष्मी कारंडे, ज्योती लोहार यांनी आमच्या संघटनेला सांगितले की बाबा असे एक ग्रस्त आहेत, त्यांचा असा विषय आहे थोडं नाजूक, म्हणून आम्ही आज संघटनेच्या वतीने यांना भांडे संच देऊन व यांचं बांधकाम कार्ड संघटना स्वतः त्यांचे मोफत काढून देण्याचे त्यांना आश्वासन देत आहे व त्यांना बांधकाम कार्ड काढून देण्याचं मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांचं काम करून देईन असं आश्वासन देऊन मी ताईंना व त्यांच्या कुटुंबाला कायमस्वरूपी आमच्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही करत राहू. व आमच्या संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर अळंदीकर साहेब, मेघा तटरास सचिव, शोभा कवाडे व फारुख बोरगाव असे आमच्या संघटनेचे एक 11 जणांची बॉडी आहे, चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. तर आमच्या संघटनेकडून जेवढे होईल तेवढे आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत व असे लोक जर आम्हाला गाठ पडले तर आम्ही जरूर त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने सहकार्य करून त्यांचं जे काय अडचणी असतील ते आम्ही व्यवस्थितपणे हाताळू एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही अंबिकानगर बाळ्यामध्ये इथं राहतो. अंबिकानगरमध्ये ही कारणे काका आमची सगळे व्यवस्थित आजपर्यंत काय अडचण आहे ते सगळं तिने काम करून दिलेलं आहे. मग आता ही माझी भाऊजाईच लागाव सगळ्यामध्ये तिला दोघाला पण बोलता येत नाही, मग त्यामुळं तिने मोफतमध्ये त्यांची अशी हाय दोघांचं म्हणून मी भांडी वगैरे तिला अशी व्यवस्थित देऊन तिला मी हे करतो, अशी म्हणजे मोफतमध्ये तिने देतो तिला भांडी वगैरे, म्हणजे काय अडचण असं तर मी तिला साथ देतो असं म्हणून तिने बोलले. एवढंच